जुमानी की जुबानी. नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहताय लोकशाही मराठी. लोकशाही मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर 2023 सरल्यानंतर 2024 हे वर्ष कसं असेल याची उत्सुकता तुमच्या मनात जशी आहे तशीच आमच्या मनात सुद्धा आहे. आणि आपल्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांचं. श्वेताजी, या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. तर 2023 मधलं बरंचसं प्रेडिक्शन खरं ठरलेलं आहे आणि आता उत्सुकता आहे आणि खरं तर प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता आहे की 2024 नेमकं कसं असणार आहे सगळ्यांसाठी. इनफॅक्ट काही वर्षापासून ना वेदर प्रिडिक्शन तर आम्ही असं करतो जसे आम्हीच वेदर गॉड आहे नाहीतर वेदर मॅन आहे. कोरोनाची प्रिडिक्शन आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे 2020चा न्यू इयर प्रिडिक्शन मध्ये. आम्ही सांगितलं होतं चायनामुळे खूप त्रास होणार आहे 2020 मध्ये. ऑफकोर्स करोना शब्द आम्हाला नाही माहित होतं, पण एवढं माहित होतं चायनामुळे त्रास होणार आहे आणि आतापर्यंत करोना गेलेला नाहीये. 2024 हे वर्ष कसं असेल हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय. स्टार्ट करतोय ग्लोबली एवढी गुड न्यूज नाहीये. पहिली गोष्ट आहे 2024 जेव्हा आम्ही बेरीज करतो ते येतोय 8 नंबरवर. 8 असतोय शनी. सगळ्यांना माहिती आहे सगळे लोक शनीकडनं घाबरत आहेत है ना. कोणाला ते ऐकून असं बरं नाही वाटतंय की ओ माय गॉड शनी महादशा 7.5 शनीची बदनाम आहेत. आणि आम्ही हे फील्डमध्ये यायचं पहिलेपासून सगळे लोकांना थोडी भीती वाटते की बाबा मेरी तो शनी की महादशा सुरू हो गई है, नाही तो मेरी शनी की 7.5 स्टार्ट झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे ही सगळं गोष्ट. बट ते स्ट्रिक्ट प्लॅनेट आहे. 9 जे ग्रह आहे ना ते सगळ्यांकडे एक एक काम दिलेलं आहे. ते आपण विस्तारमध्ये पुढच्या टाइम बोलू. पण 8 नंबर याने शनीला काम दिलेलं आहे जजमेंटचा. जो मनुष्य जसा आहे त्याला तसं पनिशमेंट द्यायची किंवा अचीवमेंट पण द्यायची. तुम्हाला माहिती आहे लोक म्हणतायत की शनीमध्ये आर या पार ते तुम्हाला दोघी ठिकाणी घेऊन जातात. आता आम्ही सगळे लोकांमधून कोण सांगणार की मैं पापी नाही हूं. आम्ही सगळे लोकांनी काही ना काही लफडे केलेलेच असतात. सो वी आर ऑल टू बी लिटल स्केअर्ड ऑफ नंबर 8. इकडे मी तुम्हाला उदाहरण देते. भुजमध्ये अर्थक्वेक 26 तारखेला आलं. सुनामी 26 तारखेला आली. कासव 26 तारखेला आला. मुंबईमध्ये पाऊस अँड सगळं तुमची सिटी डुबली होती तुम्हाला आठवण आहे ते 26 तारखेला आलं. सो हे सगळे डेट्स तुम्हाला इंटरनेटवर भेटणार आहे. 26 याने 8 याने शनी त्याचा प्रकोप चांगला नसतो. सो आम्ही सगळे नंबर्स जेवढे पण आहे या वर्षी थोडा जास्त मेहनत करा. चोरी चकारी कमी करा. स्कॅम्स उघडणारे खूप लोकांचे 2 नंबरचे काम उघडू शकतात. सो बी व्हेरी केअरफुल. गव्हर्नमेंट एजन्सीज मध्ये आहोत की तुम्ही प्रायव्हेटली हे सगळं करता आहोत. मेक शुअर यू आर व्हेरी केअरफुल अँड अवॉइड. हा वर्ष जितकं जमलं बी ॲज गुड अँड प्युअर अँड व्हेरी फेअर इन युअर डीलिंग्स मध्ये गडबड त्यांना आवडत नाही. सो ग्लोबली नॉट अ गुड इयर. अमेरिकासाठी पण त्रास होणार आहे. इस्रायल, गाझा, युक्रेन, रशिया सगळ्या ठिकाणी त्रास व्हायचे चान्सेस आहे. वॉर नाही तर ऍटलीस्ट वॉरचे खूप जवळ 99% आम्ही जाऊ शकतोय. सो प्लीज मेक शुअर तुमच्या घरात कॅश असतोय, थोडा दागिना असतोय. कधी पण आय एम नॉट ट्राइंग टू स्केअर यू बट आय हॅव टू टेल यू व्हॉट इज द फॅक्ट. इफ यू आर आस्किंग मी, तुम्ही मला विचारता तर थोडासा बी केअरफुल. काळजी घेणं. इझिली इकडे तिकडे इन्व्हेस्ट करू नका. ब्लाइंडली कुठेही पैसे इन्व्हेस्ट करू नका. न्यू बिझनेसेस मध्ये खूप सारे पैसे टाकू नका. थोडा केअरफुली विचारून तुम्हाला करायला पाहिजे. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सतर्क राहिलात तर सुरक्षित राहाल. येस, दॅट इज व्हॉट. मग जगासाठी जर तुम्ही जे प्रेडिक्शन सांगता त्या पद्धतीनं जास्त फायदेशीर नाहीये, नुकसान होण्याची शक्यता आहे. देशासाठी कसं असणार आहे 2024? वी आर लकी. इंडिया नंबर 3 वर जुळून येतोय. भारतला टोटल केलं तर 6 वर जुळून होतोय. ते पूर्ण जगात जे होणार तेवढे लफडे आमच्याकडे नाही असणार. सो बिकॉज वी आर 3 किंवा 6 जसंही लिहा तुम्ही आणि ते नंबर्स 8 नंबर त्रास देत नाही. सो वी विल बी इन अ मच बेटर पोझिशन दुसरे कंट्रीज पेक्षा. खूप चांगलं. पण हां, थोडी थंडी वाढेल. हा पूर्ण वर्ष थंडी आहे. सो बी व्हेरी केअरफुल. जिकडे पण तुम्ही हॉलिडेला पण जात आहोत. सो
डोंट गो टू व्हेरी कोल्ड प्लेसेस जिकडे खूप बर्फ असते, स्नो ब्लिझर्ड व्हायचे चान्सेस आहे, वातावरण एकदम खराब होण्याचे चान्सेस आहे स्नोमुळे. एकदम थंडी थोडी भयंकर होणार आहे. तर बाकी देशासाठी रिअल 2024 बद्दलचं हे वातावरण तुम्ही सांगितलेलं आहे. पण बाकी सुद्धा देशामध्ये बऱ्याच घडामोडी घडणार आहेत पुढच्या वर्षामध्ये. येस या संदर्भात तुमचं काय येस प्रेडिक्शन आहे? कोल्ड वेव्ह खूप होणार आहे. अनफॉर्च्युनेटली टेररिझम अँड खूप मारामारी, पॉवर, हे सगळे लोकांना जास्त होणार आहे. अँड दे विल फाईट फॉर पॉवर. अनफॉर्च्युनेटली हे होणार आहे. अच्छा. देशासाठी हे वातावरण, तुम्ही जगासाठी पण बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत काय घडू शकतात, राज्यामध्ये काय घडू शकतं याची उत्सुकता मला खरं तर खूप आहे. कारण महाराष्ट्रामध्ये काय घडणार हे प्रत्येकाच्या, आता आपले जे प्रेक्षक बघतात त्यांच्याही मनामध्ये हा प्रश्न असेल. आता खूप सारे अपहिवल्स होणार आहे. जसं मी सांगितलं, स्कॅम्स उघडणार अँड खूप सारे अपहिवल्स व्हायचे चान्सेस आहे. पब्लिक ॲजिटेशन्स. सी, महाराष्ट्र तर टोटल जेव्हा आम्ही करतो ना ते 29 आणि 2 येतोय. सो फॉर अस ऑल्सो वी हॅव टू बी लिटल एक्स्ट्रा केअरफुल. पण इन शॉर्ट जास्त आम्ही इंडियन्सला घाबरायची गरज नाही आहे. इवन इन महाराष्ट्र वी विल हॅव अ गुड टाइम. डोंट वरी. बेटर गुड टाइम नाही सांगू शकत, बट वी विल नॉट बी इन ट्रबल. बरेचसे बिझनेसमन्स असतात, त्यांनाही उत्सुकता असते की आपण बिझनेस करतोय आणि 2024 हे वर्ष कसं जाणार आहे हे जाणून घेण्याची. तर त्यांना काय तुम्ही सांगाल? बिझनेसमॅनसाठी चांगलं आहे, डिपेंडिंग ऑन व्हॉट बिझनेस यू आर. जमिनीमधून जे पण निघतंय तो बिझनेसेस आर गोइंग टू डू एक्स्ट्रीमली वेल. ॲग्रिकल्चर तर मला असं वाटतंय की आपल्या देशामध्ये तर एकदम बूम होणार आहे. ॲग्रिकल्चर एक्स्ट्रा होणार आहे अँड आम्ही खूप सारा एक्सपोर्ट पण करू शकतोय. दॅट कॅन हॅपन व्हेरी नाईसली. सो ॲग्रिकल्चरमध्ये खूप पॉझिटिव्ह आहे. रिअल एस्टेट इंडस्ट्री पॉझिटिव्ह आहे. स्टॉक अँड स्टॉक ट्रेडिंग एकदम निगेटिव्ह आहे. तर तुम्ही जे लोक ट्रेडिंग करतात डे टू डे, बी व्हेरी केअरफुल. ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे तर गप्प राहायचं. इफ यू आर लुकिंग फॉर शॉर्ट टर्म, दिस इज नॉट द इयर. लॉंग टर्म तुम्ही लोकांनी जे इन्व्हेस्ट केलं आहे 2-3 वर्षानंतर काहीतरी भेटू शकतोय. दिस इयर वी डू नॉट रेकमेंड एनिथिंग टू डू विथ सेन्सेक्स. लास्ट इयर आम्ही तुम्हाला सांगितलं सेन्सेक्स बूम करणार आहे. तर जर तुमचे पैसे डबल ट्रिपल झाले आहेत तर गपचूप काढून टाका आणि या वर्षी जरा आराम करा. डोंट इन्व्हेस्ट इन दॅट. बट येस, आज 60 पेक्षा जास्त, 60,000 पेक्षा जास्त झालेलं आहे गोल्ड. तरी पण तुम्ही या वर्षी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. अच्छा. कारण श्वेताजी, अजून वाढणार आहे. या वर्षी जमीनमधून निघणारे सगळी गोष्टी एक्सपेन्सिव्ह होणार आहे, इन्क्लुडिंग गोल्ड, सिल्वर, ऑइल, सिमेंट. कारण डेव्हलपमेंट पण खूप होणार आहे आपल्या देशामध्ये. न्यू रेल्वेज, न्यू ब्रिजेस आणि जबरदस्त डेव्हलपमेंट बिटवीन 2 स्टेट्स, बिटवीन 2 सिटीज. रोड्स खूप बनणार आहे अँड ऑल ओव्हर देर इज गोइंग टू बी अ मॅसिव्ह इन्क्रीज इन कन्स्ट्रक्शन. तर ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्शन वाढणार अँड सिमेंटचे प्राइसेस वाढणार. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी एक्सपेन्सिव्ह. पण देशासाठी खूप डेव्हलपमेंटचे चांगले चान्सेस आहे. श्वेताजी, तुम्ही सांगितलं कसं जगासाठी 2024 जाणार आहे, देशासाठी जाणार आहे, कोणकोणत्या मार्केटसाठी कसं असणार आहे हे वर्ष. एक नंबर ज्या व्यक्तींचा आहे त्या व्यक्तींना हे वर्ष कसं जाईल? 1 आणि 8. एक लोक ते असतात जे 1, 10, 19 आणि 28ला जन्मतात ऑफ एनी मंथ. मला माहिती आहे ॲस्ट्रोलॉजीमध्ये खूप लोक म्हणतात की 1 सूर्य आहे आणि 8 शनी आहे आणि वडील आहे त्यांचे अँड दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू की आमची जे न्यूमरोलॉजी आहे दॅट इज मोर वेस्टर्नाइज्ड. इट इज नॉट फुल्ली ॲस्ट्रोलॉजी. ऑफकोर्स ते ग्रह सेम असतात, द ग्रेज आर ऑल द सेम. पण व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज फुल्ली ॲस्ट्रोलॉजी नाही आहे. अँड अकॉर्डिंग टू न्यूमरोलॉजी 1 आणि 8चा संबंध खूप चांगला आहे. कोणत्या घरामध्ये वडील आणि मुलाचा त्रास होत नाही? एव्हरी हाऊस, ते स्पेशली विथ फादर अँड सन लफडा होतच आहे. सो थोडा बहुत सगळ्यांमध्ये असतो, बट इट विल बी जनरली अ गुड इयर फॉर नंबर 1. तुम्ही लोकांचं लग्न होऊ शकतोय ह्या वर्षी, न्यू बिझनेसेस स्टार्ट करू शकतोय, न्यू प्रॉपर्टी तुमची होऊ शकते. हेल्थमध्ये पण तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. बट जस्ट बी व्हेरी केअरफुल. तुमचे आसपासचे जे लोक आहेत जरा सांभाळून राहा. तेवढं तुम्हाला एक धोका व्हायचे चान्सेस आहेत. बाकी इन जनरल नंबर 1 साठी चांगलं आहे.
श्वेताजी, नंबर 1 साठी हे वर्ष कसं जाईल हे तुम्ही सांगितलं, खूप चांगलं वर्ष जाईल असं सांगितलं. नंबर 2 साठी कसं असेल वर्ष? आता 2 इनफॅक्ट न्यूमरोलॉजीमध्ये सांगतायत 2 आणि 8 नॉट गुड. अच्छा. सो 2, 11, 20 किंवा 29 जर तुमचा वाढदिवस आहे, मी पण त्याच्यामध्येच आहे. सो वी हॅव टू बी लिटल केअरफुल. सतर्क राहायचं, ब्लू जास्त घालायचं, हातावर 24 लिहायचं. हे तर तुम्हाला मी दरवेळी सांगणार आहे, मी बोर होत नाही सांगून सांगून. कारण नवीन नवीन ऑडियन्स नेहमी आम्हाला भेटते ना, सो खूप लोकांना ऑलरेडी 24 माहिती आहे, पण तरी पण मी दर शोमध्ये सांगणार. सो 24 लिहायचं. ब्लू, व्हाईट, क्रीम, ऑफ व्हाईट, सिल्वर, गोल्ड, लाईट कलर्स. येलो पण लाईट लेमन कलर तुम्ही घाला, पीच कलर घाला, लाईट कलर्स घाला. मोठे डिसिजन्स घेऊ नका, मोठी इन्व्हेस्टमेंट्स करू नका. जास्त राग आला की घर सोडून बाहेर जायचं. ऑफिसमध्ये कोणाबरोबर भांडू नका. एनी टाइम युअर जॉब कॅन गो. सो यू हॅव टू बी एक्स्ट्रा केअरफुल. सगळे 9 नंबर्समधून नंबर 2 ला मी सांगते थोडा जास्त सतर्क राहा. अच्छा. आता मी पण नंबर 2 आहे, बट आय एम गोइंग टू यूज माय न्यू स्पेलिंग, न्यू कलर्स. 24 तर एक आम्ही कवच बनवतो. आता तुम्हाला की नंबर 2 चे 2 लोकांची एक्झाम्पल देणार आहे इकडे. एक आहे राजेश खन्ना, ज्यांचा वाढदिवस आहे 29th ऑफ डिसेंबर. त्यांनी लग्न केलं ॲट द पीक ऑफ हिज करिअर, वेन ही वॉज द बेस्ट ॲट द करिअर. तेव्हा त्यांनी लग्न केलं डिम्पल कपाडे बरोबर, ज्यांची बर्थ डेट होती 8. आता तुम्ही आफ्टर द मॅरेज तुम्ही बघितलं राजेश खन्नाजीचं डाऊनफॉल लास्ट पर्यंत तसंच झालं. हो. ॲट द सेम टाइम शाहरुख खान अ नंबर 2, वेन ही वॉज नथिंग, तेव्हा त्यांनी लग्न केलं बॉबी खान बरोबर, हू इज अ नंबर 8. आणि तुम्ही बघितलं की त्यांची ग्राफ आफ्टर मॅरेज कुठे गेली. ऑफकोर्स अप्स अँड डाऊन्स कोणाच्या लाईफमध्ये येत नाही आहे, दॅट्स अ डिफरंट थिंग. पण इकडे 8 नंबर कुठे घेऊन गेला आणि तिकडे 8 नंबर खाली घेऊन गेला. हो. सो 8 कॅन डू एनिथिंग. सो दिस इयर नंबर 2 साठी पण तसंच आहे. यू कॅन बी आयदर हिअर ऑर देअर, बट मोस्टली आपला सतर्क राहायचं. अच्छा. नंबर 3 बद्दल अनेकांच्या मनात शंका असतात. बरेच जण नंबर 3 हा नंबर अनलकी नंबर Yes. मानतात. तर 2024 नंबर 3 साठी नाही. कसं असेल? 3 नंबर इज नॉट अनलकी. प्लीज एव्हरीबडी. 3 नंबर खूप मेहनती लोक असतात अँड शनी लाईक्स मेहनत. तर तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमच्यासाठी तर चांगलंच वर्ष आहे. प्रॉपर्टी घेऊ शकता. खूप सारे तुमचे चांगले मोठे कामं जे पहिले होत नव्हते आता होणार, बिकॉज शनी लाईक्स हार्डवर्क. हार्डवर्क जे लोक करत नाही त्यांना धरतोय शनी. जो मनुष्य आपल्या कामामध्ये बुडवून जाणार तर तो त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहेत. अँड 3 नंबरचे लोक असं असतात की दे आर व्हेरी हार्डवर्किंग. 3, 12, 21 किंवा 30 जर तुम्ही जन्मले आहोत, सो यू हॅव नथिंग टू वरी दिस इयर. इनफॅक्ट तुमच्यासाठी हा वर्ष खूप चांगला होणार आहे. ज्या लोकांनी प्रवास नाही केलाय खूप वर्षापासून, दे कॅन गो अब्रॉड. प्रॉपर्टी घेऊ शकतात, लग्न होऊ शकते. ऑल गुड थिंग्स कॅन कम टू युअर लाईफ. 2024 मध्ये 4 हा नंबर आहे आणि 4 नंबरच्या व्यक्तींना माहिती करून घ्यायचं आहे की त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे. त्यांना काय सांगाल? 4 आणि 8चं ना सॉल्ट अँड शुगर सांगू शकतोय की इधर आर या पाठ खूप गहरे मित्र असतात. 4 अँड 8 नंबर एवढी गहरी मित्रता, टू मच. नेहमी एकमेकांचा साथ देणार किंवा जानी दुश्मन पण 4 अँड 8 एकमेकांचे असतात. सो आय विल टेल नंबर 4 ऑल्सो की ह्या वर्षी जरा सतर्क राहा. जर तुमच्यासाठी 8नी खूप भरपूर छान काम केलं, दॅट्स व्हेरी गुड. पण तुम्ही हे नको समजा की हा 8 नंबरचं वर्ष आहे, माझ्यासाठी लकी आहे, मी हे करणार ते करणार. डोंट स्टार्ट मेजर डिसिजन्स. घेऊ नका. जे कामं तुम्ही 1 वर्ष थांबू शकता तर थांबवा. पण डोंट टेक मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट जिकडे तुम्हाला स्वतःला त्रास होईल. शेअर मार्केट हे सगळं करू नका या वर्षी. गपचूप आपले कामाला जायचं, घरी येऊन झोपायचं. कामामध्ये पण तुम्हाला त्रास येऊ शकतोय. नॉर्मली नंबर 4 चे लोकांना नेहमी बॉस बरोबर खटपट किटपट चालू असते. ह्या वर्षी थोडी जास्त होऊ शकते. तर जास्त तुम्हाला बी केअरफुल रहना है तुमको. सो बी अलर्ट. तर नंबर 4 साठी तुम्ही काळजी घेण्याचा सल्ला देताय. नंबर 5 ला काय सल्ला द्याल? 5 नंबर अकॉर्डिंग टू न्यूमरोलॉजी जोकर कार्ड आहे. जसं पत्त्यांमध्ये जोकर असतो कुठे पण सेट केलं, तसं नंबर 5 असतो. हे मनुष्य कुठेही खुश राहू शकतो. रस्त्यावर उभे राहून वडापाव विकतो किंवा मोठा पॉलिटिशियन बनून जातो, ऍक्टर बनून जातो लाईक दीपिका पदुकोण.
खूप लोकांना तिला पण खाली खेचलं, पण आज तुम्ही बघता चारो तरफ तीच आहे. सो 5 नंबर मर्क्युरी असतो, जो 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले दे आर रूल्ड बाय मर्क्युरी, बुध, वी कॉल इट बुध. तर मर्क्युरी तुम्ही बघितलं आहे, विच इज इनसाइड द थर्मोमीटर. हो. तर खूप फ्लेक्सिबिलिटी असते ह्या लोकांमध्ये. यांना पण जास्त त्रास घ्यायची काही टेन्शन नाही आहे. पण द प्रॉब्लेम इज डिप्रेशन. हा वर्षी तुम्ही डिप्रेशनमध्ये पडू शकता. सो बी व्हेरी केअरफुल. आपले मेंटल हेल्थचं तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे, नाहीतर सायकॅट्रिस्टकडे जायची वेळ पण येऊ शकते. बाकी म्हणजे सगळं नंबर ठीक 5 आहे. ने फारच काळजी घेण्याची गरज आहे. नॉट नंबर 6 रिअली साठी हे वर्ष मेंटल कसं हेल्थ. असेल? 6 तुम्ही लोकांना ऑलरेडी माहिती आहे माझा फेवरेट नंबर आहे, बिकॉज शुक्र आहे. आणि आता शुक्राचाही चालू आहे ना, कलियुगमध्ये त्यांचंच राज चालत आहे. हं. कारण कलियुगमध्ये शुक्राचाच राज चालतंय. सो शुक्र इज अ नंबर जे एव्हरी फील्डमधून बाहेर निघून जातं. 10 वर्ष त्यांना काही जास्त मोठे त्रास येणार नाही. छुटपुट तर सगळ्या लोकांच्या लाईफमध्ये येणारच आहे आणि ते दरवर्षी येतात. 8 वर्ष, 8 नंबरचं वर्ष असू दे या त्यांचं स्वतःच्या 6 नंबरचं वर्ष असू दे. बट दे विल डू वेल दिस इयर, नथिंग टू वरी. नंबर 6 साठी काही टेन्शन नाहीये असं तुम्ही सांगताय. नंबर 7 ला टेन्शन आहे का त्यांनाही फायदा होणार आहे? नंबर 7 परत डिपेंड करतोय ना, हे लोक ना अजीब पर्सनॅलिटी असतात. हं. तुमच्या समोर वेगळे, त्याच्या समोर वेगळे. त्यांना स्वतःला माहित नाही आहे की विच कॅरेक्टर दे आर. एवढे रोल्स प्ले करतात ते लोक लाईफमध्ये. सो हाउ दैट पर्सन इज डिपेंड्स ऑन दैट. 2 नंबर के काम वाले तो कोई भी नंबर वाला हो इस साल फंसोगे. सो 2 नंबर का डोंट डू एनीथिंग. बाकी पीपल जे लोक नॉर्मल लाईफ जगणार आहे या वर्षी 7 असू दे, 8 असू दे, दे आर गोइंग टू हॅव अ क्वाईट अ गुड इयर. नंबर 7चे लोकांचा प्रवास भरपूर होणार आहे या वर्षी. अँड इवन आता जे वर्ष गेलं 2023 हं. ते पण त्यांच्यासाठी जरा अपडाऊन जास्त होतं. त्यांचाच नंबर होतं, तरी पण त्यांना एव्हरीथिंग भेटलं. एकदम हाईट्स पण बघितली, लोज पण बघितले 2023 मध्ये. अँड हे कंटिन्यू करणार आहे 2024 मध्ये. अँड खूप चांगलं पण होणार आहे त्यांच्या बरोबर. सो दे हॅव टू जस्ट बी केअरफुल अँड नॉट डू मेजर रॉंग थिंग्स. गलत काम करने वाले, इन शॉर्ट मी हे सांगते, जे लोक गलत काम करतायत त्यांचे फसायचे चान्सेस आहे. बाकी सगळे नंबर 7ला कोणतीही टेन्शन नाही आहे. अच्छा. नंबर 2024 ची खरं तर बेरीज होते नंबर 8 आणि नंबर 8 या व्यक्तींसाठी हे 8 आणि हा 8 त्यांचा नंबर यातून काही फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे? हा 8 नंबरचे 8 एक्झॅक्टली ए.आर. रहमान 8 नंबर नाहीये, पण ते केप्रिकॉन आहे. हं. तर केप्रिकॉन ऑल्सो इज रूल्ड बाय 8. ओके. आपल्या 44th इयरमध्ये त्यांनी आमच्यासाठी आणलं ऑस्कर. सो 8 नंबर लोकांसाठी हे भरपूर चांगलं वर्ष होऊ शकतोय, प्रोव्हाइडेड तुम्ही हार्डवर्क करा. जसं मी सांगितलं, नंबर 8 इज शनी. त्यांना हार्डवर्क आवडतोय. हं. यू कॅनॉट हॅव जस्ट रिलॅक्स लाईफ. हा माझं वर्ष आहे, 8 नंबरचं वर्ष आहे, आराम करा, मला सगळं भेटणार, असं काही होणार नाहीये. लकी नंबरच्या लोकांना पण काही भेटणार नाहीये. सगळ्यांना ह्या वर्षी एक्स्ट्रा मेहनत केली पाहिजे. तृप्ती तुम्हाला आणि मला पण. मेहनत करा आणि यश मिळवा असंच तुम्ही सांगताय आणि शेवटचा नंबर आहे लक 9. पण वापरा. हां. लक पाहिजे त्याच्यासाठी हो. पण. तर मग 9 नंबरसाठी लक असणार आहे की त्यांनाही काही मेहनत आणि काही अपयश वगैरे बघावं लागणार आहे? 9 नंबर तुम्ही ऐकलंय, मंगल. करेक्ट. आता लहानपणीपासून आम्ही पिक्चर्स मध्ये बघतोय, मंगल ग्रह इसका मंगल भारी है, इसका शनि भारी है. शनि और मंगल ऐसे ऐसे सिच्युएशन में बैठे हैं. सो शनि आणि मंगलची काही मित्रता नसते. सो तुम्ही लोक ह्या वर्षी जरा रिलॅक्स राहा. डोंट गेट अँग्री टू मच. ते तुमचं रोजचं काम आहे अँग्री व्हायचं. हे वर्ष गपचूप राहायचं, बिकॉज नेक्स्ट इयर 2025 तुमच्यासाठी खूप चांगलं होणार आहे. सो टेक दिस इयर ॲज आता तुम्ही बीज बोत आहोत, नेक्स्ट इयर तुम्हाला फल भेटणार. या वर्षी डोंट एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स हॅपनिंग, जस्ट लेट इट गो. श्वेताजी, तुम्ही 1 ते 9 नंबरसाठी कसं वर्ष असेल आणि शनीची कशा पद्धतीने कृपा किंवा अकृपा असेल हे सांगितलेलं आहे. पण प्रत्येकाच्या मनात आता थोडीशी धाकधूक सुद्धा निर्माण झालेली आहे, कारण काही नंबरसाठी हे वर्ष थोडं अडचणीचंही जाण्याची शक्यता आहे. तर अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? बघा, आम्ही तुम्हाला सांगणार आहे की हे त्रास होऊ शकतोय, तर रेमेडीज पण आम्ही देणार, औषध पण आम्हीच देणार ना. सो न्यूमरोलॉजी इज फुल ऑफ सोल्युशन्स.
खाली हे नाहीये की बाबा हे चांगलं आहे हे वाईट आहे, त्याच्यासाठी काय करायचं ते आम्ही तुम्हाला सांगतो. हं. तर सगळ्यात पहिली मोठी गोष्ट आम्ही सगळ्यांकडे आहे, दॅट इज आपल्या नावाची स्पेलिंग. एकदा आपल्या नावाची स्पेलिंग मध्ये जराशी हेरफेर झाली की आपोआप सगळं काही व्यवस्थित जागेवर पडतो. हं. दुसरं आहे आमचे लकी कलर्स. आता सगळ्यांना या वर्षी जास्तीत जास्त ब्लू, व्हाईट, येलो घालायला पाहिजे. हं. काळा शनी भगवानचा रंग आहे, ते वापरू नका, जितकं जमलं नको वापरा. हनुमान चालिसा सगळ्यांनी रोज ऐकलं तर तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे. दिवसात 2दा ऐकलं तरी पण चांगलंच आहे. शनी भगवानचं तोड हनुमानजीकडे आहे. तर खूप लोक दर सॅटर्डे शनी भगवानकडे जातात, ते जरा अवॉइड करा. रोज रोज जाऊन हाय हॅलो हाऊ आर यू नाही सांगायचं. शनी तुमचा काही त्रास आहे तर हनुमानजी त्याला सॉल्व्ह करतात. तर एकतर दर व्हेकलमध्ये हनुमानजी असायलाच पाहिजे, बिकॉज ते पवनपुत्र आहे. तर तुमची व्हेकल आपण जरा ट्रॅव्हलमध्ये सोपं होईल. डेली हनुमान चालिसा ऐका. फ्रायडे अँड ट्यूजडे जमलं तर सगळे लोकांना हनुमानजीला, स्पेशली हा वर्षी सगळ्या लोकांना गेलं पाहिजे. 2024 जिकडे पण तुम्हाला लिहायचं असेल तर एपॉस्ट्रफी 24 लिहा. अच्छा. डोंट राईट 2024, फक्त 24 लिहा. हे माझी लास्ट टिप होती तुम्हाला. ओके. श्वेताजी, खूप छान मार्गदर्शन केलं. नंबर्ससाठी कसं वर्ष असेल, देशासाठी जगासाठी कसं वर्ष असेल हे तुम्ही सांगितलं आणि सोबतच लोकांनी घाबरू नये, प्रेक्षकांनी घाबरू नये म्हणून काही रेमेडीज सुद्धा सांगितलेल्या आहेत. त्याचा सुद्धा आपल्या प्रेक्षकांना नक्कीच फायदा होईल. तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्वेताजींचं मार्गदर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवरती भेटू शकता. यासोबतच त्यांचा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे. या नंबरवरती तुम्ही त्यांना संपर्क करू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. लोकशाही मराठीच्या या कार्यक्रमामध्ये श्वेताजींच्या मार्गदर्शनानंतर वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. जुमानी की जुबानी